नमस्कार, ऑल हेल्प इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहूया मोबाईल नंबरचे कॉल डिटेल्स आणि SMS डिटेल्स कसे काढायचे. मित्रांनो, आम्ही आमच्या मोबाईलवरून कुठल्याही नंबरचे 7 ते 30 दिवसापर्यंतचे कॉल व SMS डिटेल्स काढू शकतो आणि या डिटेलची माहिती ईमेलने मिळेल. यामध्ये आम्हाला दिनांक, टाइम, नंबर, कॉल ड्युरेशन याबद्दल सर्व माहिती मिळेल. म्हणजेच येथे आम्ही कुठे व कधी आणि किती मिनिटे समोरील व्यक्तीसोबत बोलणे केले याबद्दल सर्वच माहिती मिळेल. तर मग चला आपण पाहूया आम्हाला कॉल डिटेल्स कसे पाहता येतील. मित्रांनो, आपल्यासोबत मी विकास चौधरी आणि ऑल हेल्प इन या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपण अजूनही आमच्या व तुमच्या ऑल हेल्प इन या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नाहीत तर मग लगेच सबस्क्राईब करा, कारण आम्ही आपल्याकरता अशाच नवीन टिप्स आणि दररोज एक नवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेमध्ये घेऊनच येतो. तर मग आपण लगेच या व्हिडिओ खालील लाल बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा, पाहत राहा आणि शिकत राहा. इथेच एक छोटीशी नोटिफिकेशन बेल आहे, तेथे क्लिक करा, ज्यापासून आपल्याला नवीन अपडेटची माहिती लवकरात लवकर मिळेल. तर मग चला मित्रांनो, आपण एक वेळ पाहूया आम्हाला कॉल डिटेल्स कशा काढायच्या आहेत. मित्रांनो, आमच्याकडे इथे एक अँड्रॉइड मोबाईल आहे आणि इथे आम्हाला प्ले स्टोअर मध्ये जायचं आहे. आणि हे बघा, मी इथे ऑलरेडी सर्च केलेली आहे मोबाईल ॲप्लिकेशन. जी मोबाईल ॲप्लिकेशन आहे खूप बढिया ॲप्लिकेशन आहे. फ्रेंड्स, आपण आपल्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन या ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करू शकता. तर फ्रेंड्स, आमच्याकडे इथे मोबाईल ॲप्लिकेशन आहे. फ्रेंड्स, आपण इथे बघा वर मी सर्च केलेले आहे MUBBLE म्हणजेच मोबाईल ॲप्लिकेशन आहे. ही ॲप्लिकेशन मी इथे इन्स्टॉल केलेली आहे. तर फ्रेंड्स, मी या ॲप्लिकेशनला ओपन करून टाकतो. तुम्ही जर ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेली नाहीये तर मग आपण इन्स्टॉल करू शकता. तर मग चला फ्रेंड्स, आपण या ॲप्लिकेशनला एक वेळ ओपन करून टाकूया. आणि हे बघा, मी ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेली असल्यामुळे मी इथे रजिस्टर केलेले आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही जर ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करत असाल तर तुमच्याकडे काही अशा प्रकारे शो करेल. म्हणजेच तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा आणि ही ॲप्लिकेशन रजिस्टर करायची आहे. रजिस्टर केल्यानंतर फ्रेंड्स तुम्हाला एक OTP येईल काही अशा प्रकारे. OTP आल्यानंतर फ्रेंड्स तुम्हाला इथे एक ऑप्शन आहे, ती ॲप्लिकेशन तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करा म्हणेल आणि तुम्हाला जी लँग्वेज हवी ती लँग्वेज तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आम्हाला इथे accessibility नंबर 1 वरच असेल तो ऑप्शन accessibility या ऑप्शनला तुम्हाला इनेबल करायचं आहे. इनेबल केल्यानंतर आमची ॲप्लिकेशन काही अशाच प्रकारे शो करेल. तर फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता माझ्याकडे 2 सिम कार्ड आहेत, एक आयडिया आहे आणि एक वोडाफोन आहे. प्लॅन्स आहेत, वोडाफोन ऑफर आहे. वोडाफोनवर जर आम्ही इथे क्लिक केले तर आपण इथे बघू शकता एक वोडाफोन आणि आयडिया. वोडाफोनची सुद्धा आम्हाला इथे ऑफर दाखवेल आणि आयडियाची सुद्धा आम्हाला इथे ऑफर शो करेल. तर चला फ्रेंड्स, आपण एक वेळ आयडियामध्ये आपण इथे बघा, मी आयडियावरूनच नेहमी कॉल करतो. तर चला फ्रेंड्स, आपण एक वेळ आयडियाचे कॉल डिटेल्स बघूया. तर फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता बिल, माय बॅलन्सच्या बाजूला आपण इथे बघू शकता बिल मध्ये आपण इथे बघा चेक बॅलन्स आहे, मेन बॅलन्स आहे, तो चेक करायला इथे सांगत आहे. नंतर आपण इथे बघू शकता चेक डाटा बॅलन्स सुद्धा आम्ही इथून चेक करू शकतो. तर हे बघा, बिलवर आम्हाला इथे क्लिक करायचं आहे. बिलवर क्लिक केल्यानंतर फ्रेंड्स आपण इथे बघा, नंबर जर चेंज करायचा असेल तर आपण इथून नंबर सुद्धा चेंज करू शकता. जसे की मी इथे एक नंबर टाकलेला आहे. तर चला आपण आयडियाकडे जाऊया आणि हे बघा बिल चेक करायचे आहे. माय बिल का आयडिया बिल मध्ये आम्ही इथे आहोत. आणि हे बघा, आयडिया बिल मध्ये आपण इथे बघा लास्ट 7 डेजचे सुद्धा आम्ही रिपोर्ट घेऊ शकतो. आणि हे बघा, लास्ट 7 डेज सुद्धा आम्ही रिपोर्ट घेऊ शकतो. नंतर लास्ट 30 डेज आम्ही 30 डेजचे सुद्धा इथून रिपोर्ट घेऊ शकतो. तर चला आपण एक वेळ गेट माय बिल ईमेल्स, तर आपल्या ईमेल्सवर हा मेल करेल आपल्याला. तर फ्रेंड्स, आमची कॉल हिस्ट्री इथे ईमेलवर हा शेअर करत आहे. शेअर मोबाईल आम्हाला शेअर करायची सांगत आहे मोबाईल ॲप. आणि फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता, मी इथे मोबाईलला रिक्वेस्ट केली होती की आम्हाला आमची कॉल हिस्ट्री हवी आहे. तर हे बघा, युसेज समरी फॉर 13 एप्रिल ते 13 मे पर्यंतची आम्हाला हिस्ट्री इथे शो करत आहे. तर हे बघा, आम्हाला इथे ईमेल आलेला आहे, युअर मोबाईल युसेज समरी. तर फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आम्हाला मोबाईलकडून एक PDF चा मेसेज आलेला आहे. म्हणजेच PDF स्वरूपात आम्हाला इथे PDF मध्ये आम्हाला डाटा आलेला आहे, कधी व कुठे कॉल केलेला आहे, PDF फाईल मिळालेली आहे. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता माझा आयडियाचा नंबर आहे, इथे प्रीपेड नंबर आहे. तर हे बघा, प्रीपेड समरी हे माझा जीमेल नंबर आहे. आणि हे बघा, सिम आयडिया 13 मे 2017 बिल डेट आम्हाला बिल डेट शो करत आहे. रुपये चार्ज समरी आम्हाला इथे रुपये चार्ज समरी दाखवत आहे. आम्ही लँडलाईनवर कधी किती कॉल केले होते. नंतर आपण इथे बघा कॉल समरी मध्ये आपण इथे बघूया लोकल आयडिया
लोकल अदर नेटवर्क आम्हाला इथे शो करत आहे. नंतर लँडलाईन आहे, STD आयडी आहे, STD अदर नेटवर्क्स आहे, इंटरनॅशनल आहे. नंतर हे बघा SMS समरी, आम्ही SMS ची समरी सुद्धा इथून घेऊ शकतो. हे बघा लोकल SMS, नॅशनल SMS, इंटरनॅशनल SMS आमच्याकडे इथे शो करत आहे. तर फ्रेंड्स आपण इथे बघा कॉल समरी मिनिट, तर आम्ही किती मिनिट कोणासोबत बोललो आम्हाला इथे दाखवत आहे. लोकल आयडिया, लोकल आयडियावर आम्ही 50 कॉल केले होते. मध्ये लोकल आयडिया आम्ही इथे 50 कॉल केलेले आहेत. आणि हे बघा लोकल अदर नेटवर्क 7, STD अदर नेटवर्क 13. नंतर आता इथे बघा इंटरनॅशनल 0 आहे, आयडिया STD आयडिया 0 आहे, रोमिंग 0 आहे. आणि SMS समरी, SMS समरीमध्ये आपण इथे बघा आम्ही कुठलाच SMS पाठवलेला नाहीये. नंतर फ्रेंड्स आपण इथे बघा, तर फ्रेंड्स आपण इथे खाली बघू शकता आमची इथे कॉल डिटेल्स सर्व काही इथे दाखवत आहे. जसे की फ्रेंड्स आपण इथे बघू शकता इथे समरी 11 मे 2017 रोजी 1:57:44 म्हणजे 1:57 आणि 44 सेकंदाने आम्ही या नंबरवर कॉल केलेला आहे. आणि हे बघा कॉल ड्युरेशन, कॉल ड्युरेशनमध्ये आपण इथे बघू शकता 0:47 सेकंद आम्ही इथे बोललेलो आहोत. तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आमची पूर्ण कॉल डिटेल्स इथे शो करत आहे. आपण इथे बघू शकता फ्रेंड्स आम्हाला काही अशा प्रकारे शो करत आहे. तर फ्रेंड्स हे तर झाले आमचे आयडियाचे. तर चला आपण आपल्या एक वेळ वोडाफोनची कॉल समरी बघूया. वोडाफोनमध्ये आपण इथे बघू शकता बिल आम्हाला इथे क्लिक करायचं आहे. आणि हे बघा बिलमध्ये आपण इथे बघू शकता 7 डेज, आम्हाला 7 डेज जर सिलेक्ट करायचे तर 7 डेज सिलेक्ट करू शकतो. आणि 30 डेज सुद्धा आम्ही इथून सिलेक्ट करू शकतो. नंतर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आम्ही इथून शॉर्टकटमध्ये सुद्धा बघू शकतो. हे बघा SMS 0, लोकल नॅशनल 0 आणि हे बघा कॉल्स 0. तर फ्रेंड्स हा जो सिम आहे मी नेहमीकरिता यूज करतच नाहीये. तर हा डेमो आहे माझ्याकडे, तर मी या सिमवरून कधीच कॉल करत नाहीये. आणि हे बघा आपण एक वेळ बघून घेऊया इथे आम्हाला काय दाखवेल. तर हे बघा गेट बिल बाय ईमेल, नो कॉल फीचर लॉकेड. तर आम्ही येथून कधीच आणि कुठेच कॉल केलेला नाहीये. आणि हा जो सिम आहे तो नेहमी बंदच असतो. तर त्यामुळे आम्हाला इथे कुठलेच डाटा शो करत नाहीयेत. आम्ही येथे कुठल्याच प्रकारचे कॉल SMS कधीच काही केलेले नाहीये. आणि इनकमिंग सुद्धा आम्हाला इथून येत नाहीयेत, त्याच्यामुळे हे आम्हाला इथे शो करत नाहीये. तर फ्रेंड्स आम्ही येथून कुठल्याही मोबाईलची कॉल डिटेल्स बघू शकतो. तर फ्रेंड्स आम्हाला जर कुठल्याही मोबाईलमध्ये जर त्यांची कॉल डिटेल्स किंवा कॉल हिस्ट्री बघायची असेल तर त्यांच्या मोबाईलमध्ये आम्हाला ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावी लागेल आणि त्यांचा नंबर तेथे रजिस्टर करावे लागेल. रजिस्टर केल्यानंतर मित्रांनो आम्ही त्या नंबरची माहिती घेऊ शकतो. तर फ्रेंड्स तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर पसंत आला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद फ्रेंड्स. जय महाराष्ट्र.